श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. बाळा, तुझ्या प्रत्येक अडचणींना आज मी वाट देणार आहे. तुझ्या प्रत्येक इच्छेचा आज मी शेवट करणार आहे. तुझ्या प्रत्येक दुःखाला आज मी संपवणार आहे आणि तुझ्या प्रत्येक कर्माचे आज मी फळ देणार आहे. तू केलेले कर्म हे मोठे आहे. तुझ्या प्रत्येक कर्माला आज मी फळ देऊन तुझ्या प्रत्येक इच्छाला पूर्ती करणार आहे. त्यामुळे तू हा संदेश शेवटपर्यंत पहा. तू माझी जी भक्ती केलीस त्या भक्तीचा मी तुला अर्थ आज समजवणार आहे आणि भक्तिरूपी जे माझे तू ध्यान केलंस त्याचं मी तुला आज फळ देणार आहे. बाळा, तू आजपर्यंत जे कष्ट केलेस त्या कष्टाचं फळ आज तुला मिळणार आहे. आज मी तुला प्रत्येक तुझ्या इच्छेला मार्ग मोकळा करणार आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे जे माझं वाक्य आहे ते वाक्य तू आज खऱ्या अर्थानं सार्थ केलं आहे. तू भक्तिमय मार्गामध्ये सतत स्वामींची भक्ती करून जी तुझी इच्छा आहे ती आज इच्छा मी पूर्ण करणार आहे. तुझ्या भक्तीचा जो महिमा आहे तो अगाध आहे. बाळा, तू जशी जमेल तशी तू भक्ती केलीस त्या भक्तीचे फळ तुला मिळणार आहे. तू फक्त माझ्यावरती विश्वास ठेव, आपल्या कर्मावरती विश्वास ठेव, कारण की एक दिवस मी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेल. जो असे कारण सर्व सृष्टीसी आकारणे, जो लावी भक्तीसी भुलवी मनाच्या धम्मयुक्तीसी, असा अविनाशी स्वामी माझा. जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होणार नाही. जिथं सगळे असमर्थ तिथं फक्त स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामींचे हे वाक्य नेहमी आपल्याला प्रेरणा देतात आणि आपल्या अडचणींना मात करण्याची शक्ती आपल्याला देतात. खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त आणि फक्त आपल्याला स्वामींमुळेच येते. गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींच्या मुखात घेतलेले नाव कधीच वाया जात नाही. एक ना एक दिवस स्वामी आपल्याला त्याची प्रचिती नक्की देतात आणि या प्रकारची प्रचिती आल्यानंतरच आपण स्वामींवरती विश्वास ठेवतो. पण बाळा, प्रचिती यायला कधी कधी उशीरसुद्धा होत असतो. त्यामुळं तू विश्वास ठेव, तुझं कर्म करत राहा. देवाला हे कधी सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे. त्यामुळे तुम्हाला अडचणींना सामोरं जाण्याची शक्ती मिळते. जाणीव ठेव शुद्ध मनासी, काय व्यर्थ बरोबरतो, कशाची असो भूक त्याची, तू पुढे काय ठेवितो. विश्वास ठेव, जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो मी. तू कर मत फिक्र जो हुआ नहीं, मैं करूंगा वो तू सोचा नहीं. ऐक जीवनाचे नश्वर स्वरूप जाणावे, निष्काम कर्म करावे. मोठा अधिकार संपत्ती यांचा चिरकाल भरोसा मानू नये, कारण की ते आज आहे उद्या नाही. त्यामुळे तुमची भक्ती ही सदैव तुमच्यासोबत येणार आहे. मृत्यूनंतरही काय येणार आहे तुमच्यासमोर? फक्त आणि फक्त भक्ती येणार आहे आणि ती भक्ती तुम्हाला भवसागरामधून पार करणार आहे. फक्त तू कोणाला फसवू नकोस. मी आहे तुझ्या पाठीशी, तुझी फसवणूक होऊ देणार नाही. त्यामुळे तू सुद्धा कोणाला फसवू नको आणि मी तुझी फसवणूक होऊ देणार नाही. स्वामी सदैव आपल्याला असे सांगत असतात. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी तुम्ही मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप तुम्हाला मार्ग हे स्वामी दाखवणार आहेत. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे, कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य फळ देणे ही आमची जबाबदारी आहे. माझ्या नावावर प्रेम करणे म्हणजे माझ्यावर प्रेम करणे होय. जर माझे नाव तुझ्या ओटीशी आहे तर घाबरतो कशाला? मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. फक्त आणि फक्त माझे नामस्मरण कर. श्री स्वामी समर्थ.
या नावाचा जयघोष कर, अखंड जप कर. उगाची भीतोसी भये पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती करू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. जिथे नाम आहे तिथे मी आहे, नामानेच मन अंतरंगात प्रवेश करून स्थिर बनते. नामाने काळजी वाटणे नाहीसे होते, मग तळमळी आपोआप जाते. शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचे अनुभव येईल. नामानेच अंतरंग शुद्ध बनते. नामच हे तुला तारणार आहे. या कलियुगामध्ये नामस्मरण करत जा. मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. तुमचा विश्वास हा कधीच कमी होऊ देऊ नका. तुमची दृढता, तुमच्या कामाप्रती तुमची दृढता आणि सत्यनिष्ठता ठेवा. मनामध्ये दृढ निश्चय करा की आज मी हे काम पूर्ण करेल, तर तुमचे ते काम पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. भिवू नकोस, मी तुझ्या सदैव पाठीशी आहे. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्यही शक्य होत असते. आणि स्वामी नेहमीच सांगतात, अशक्यही शक्य करतील स्वामी. हे जे स्वामीचे वाक्य आहे हे आपल्याला नेहमी प्रेरणा देईल. कधीही जर तुम्हाला वाटलं की बाबा हे कार्य आपल्या हातून आज होणार नाही, तर स्वामींचं हे कार्य आठवा. अशक्यही शक्य करतील स्वामी. या व्यवसनावरती विश्वास ठेवा आणि आपलं कार्य तेवढ्या दृढतेने करणं बघा. स्वामी तुमची इच्छा कशी पूर्ण करतील. तर तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. स्वामी सदैव आपल्या पाठीशी आहेत. ते आपल्याला कधीच एकटे सोडणार नाहीत. फक्त तुम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवून आपले कार्य करत राहा. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधीच विसरू नका. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात, जे समाजाचा विचार करतात, त्यांची प्रगती कायम होत राहते. सुख इतके द्या जेणेकरून अहंकार येणार नाही, आणि दुःख इतकेच द्या की देवारील असता सुद्धा उडू नये. जी झुंज तू खेळत आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत राहणार आहे मी. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला सुद्धा तितकंच भाग्य लागतं. त्यामुळं माणसांना ओळखा, माणसातील देवता ओळखा, माणसातील विचार ओळखा. दगडात मूर्ती बांधण्यासाठी दगडाला टाकीचे घाव सोसावे लागतात, तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनण्यासाठी आपल्यालाही परिस्थितीचे घाव सोसावे लागतात. परिस्थिती कुठलीही असेल, तुम्हाला आर्थिक स्वरूपात असेल किंवा तुमचा आजार स्वरूपात असेल किंवा अजून काही स्वरूपात तुम्हाला परिस्थितीचे घाव हे सोसावेच लागतात. पण ते काही काळासाठी असतात, काही मर्यादित काळासाठी असतात. पण त्यामध्ये तुम्हाला आपली जी नौका आहे पाण्यामध्ये उदाहरणार्थ, ती तुम्हाला डगमगू द्यायची नाही. जर तुमची ही डगमगली तर तुम्ही त्या ठिकाणी कोलमडाड आहे. तुम्ही फक्त स्वामींवरती विश्वास ठेवून ह्या नौकेतनं तुम्हाला पार व्हायचे आहे. तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणाली दैवत्व येते. स्वामी नेहमी सांगतात, तुम्ही फक्त आणि फक्त विश्वास ठेवा. की बाळा, तू भिवू नकोस, तू तुझे कर्म करत राहा. मी तुझ्या सदैव पाठीशी आहे. एक दिवस तुला तुझ्या कर्माचे फळ हे मिळणार आहे. तुझी इच्छा पूर्ण होणार आहे. त्यामुळं तू आपले कर्म करत राहा. कर्म सोडू नको. तू तुझ्या चांगल्या वाटेने जा. तू सदैव चांगले कर्म कर. सदैव आपले कर्म हे स्पष्ट ठेव. वाईटाच्या संगतीला लागू नकोस. अडाणी राहू नका असे स्वामी समर्थ सांगतात. मुलाबाळांना शिकवा, त्यांचे चांगले संस्कार द्या. त्यामुळं तुम्हाला पुढे भविष्यामध्ये त्याची मदत होईल. आईबापाची सेवा करा. हे सुद्धा स्वामी समर्थ सांगतात. आईवडिलांना त्रास देऊ नका, त्यांना दुःख देऊ नका. तुम्ही ज्या वेळेस लहान होता त्यावेळेस तुमचे सर्व लाडपाड हे तुमच्या आईवडिलांनीच केले. त्यामुळे तुमचं आता कर्तव्य आहे की त्यांची म्हातारपणात तुम्ही सेवा केली पाहिजे. जो वेळेवर जय मिळवतो तो जगावरही जय मिळवतो.
त्यामुळं वेळ महत्त्वाची आहे, वेळेचे पालन करा. दगड धोंड्याची पूजा करण्यात वेळ आणि शक्ती वाया घालू नका. हिंदू धर्मामध्ये देवता अनेक आहेत आणि ते सर्व मीच आहे. दगडामध्येही मीच आहे, तुमच्यामध्येही मीच आहे. त्यामुळं कैलासावरही मीच आहे आणि गरुडावरही मीच आहे. त्यामुळं स्वामी समर्थ सांगतात सर्व मीच आहे. त्यामुळं कुठल्याही एकाच देवाची पूजा करा, एकच देव धरा, एकाचीच भक्ती करा. दान घेण्यासाठी हात पसरू नका, दान देण्यासाठी हात पसरा. नेहमी दयाशील राहा, दान करा, धर्म करा, अडल्यानडल्यांची सेवा करा. दुःखाचे डोंगर चढल्याशिवाय सुखाचे किरण दिसत नाहीत. धर्माच्या नावाखाली कोंबड्या बकऱ्यासारखे मुकी प्राणी बळी देऊ नका असे स्वामी समर्थ सांगतात. कारण त्यांच्यातसुद्धा मीच आहे. ते एकसुद्धा जीव आहे. त्यांचा वापर हा तुमच्या आहारासाठी नाही आहे. तुम्ही शाकाहारी राहिलं पाहिजे. त्यामुळं तुम्ही शक्यतो शाकाहार सेवन केला पाहिजे. माणसाचे खरोखर देव कोण असतील तर ते आईबाप आहेत. त्यामुळं आईबापाची सेवा करा. माणसाने माणसाबरोबर माणसासारखे वागावे हाच बोध मी ग्रहण केला पाहिजे. विद्या शिका आणि गरिबाले विद्येसाठी मदत करा. अडल्यानडल्यांची मदत करा, गोरगरिबांना मदत करा. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे. त्यामुळं तुम्ही शिक्षण घेतलं पाहिजे. शिक्षणात आपल्या मुलांना पुढं पाठवा. शिक्षण घ्या, त्यामुळं अडाणी राहू नका. शिक्षणाने माणसाचे जीवन फुलते. आपण ह्या जगात कशासाठी आलो हे कळते. त्यामुळं शिक्षण घेतले पाहिजे. सगळे साधू निघून गेले आहेत. आता उरले आहेत ते फक्त चपाती चोर, ढोंगी. त्यामुळं तुम्ही माणसातला देव ओळखा. कोणी कितीही जरी काही सांगितले, कारण की आत्ता कलियुगामध्ये कलीचा हा कहर आहे. त्यामुळं साधूचं ढोंग घेऊन कित्येक लोक हे काहीही माहिती सांगत आहे. त्यामुळं तुम्ही चांगले साधू ओळखा आणि चांगला गुरु निवडा, त्याप्रमाणे तुम्ही वागा. असेच तुम्हाला नवीन संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला एकदा लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. श्री स्वामी समर्थ यांचे नवनवीन संदेश आपल्या चॅनलवरती अपलोड होत असतात. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.